आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। उर्दू शायरी गझल चालतात मग पत्रकाची अडचण का? उर्दू भाषेमध्ये प्रचार पत्रक छापणं गुन्हा आहे का? भाजपचे आमदार महेश बालदींनी उलट सवाल उपस्थित केले। भाजप आमदार यांनी आता विरोधकांना उलट सवाल केलेला आहे। भाजपचे आमदार महेश बालदींनी आता या संदर्भामध्ये प्रत्युत्तर दिलेलं आहे। नगर परिषदेच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे। भारतीय जनता पार्टीकडून आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उरणमध्ये जाहीर सभा घेतली जाते। पहिली सभा आहे महेशजी, तसं पाहायला गेलं तर ही पहिली जाहीर सभा आहे आणि तीही देखील आज मुस्लिम वस्तीमध्ये या ठिकाणी पहिल्या सभेला सुरुवात होते। कसा प्रतिसाद आहे? तुम्ही बघताय की पूर्ण हाऊसफुल आहे। सर्व समाजातल्या सर्व स्तरांना सोबत घेत आणि शहराचा विकास ज्यांना पाहिजे अशी सर्व लोक या ठिकाणी आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की हे सर्व नगरसेवक फार मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून येतील, याच्यात काही शंका नाही। निश्चितच काल एक संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली। भारतीय जनता पार्टीने जे प्रचार पत्रक काढलं उर्दू भाषेमध्ये होतं, महाविकास आघाडी असेल किंवा मनसे असेल, जोरदार टीका झाली। मात्र त्या उपर आज जी सभा होती, सभेची सुरुवात कलमा वाचून झाली, त्यानंतर उर्दू भाषेमध्ये शेरो शायरी झाली, आपल्याला शुभेच्छा उर्दू भाषेमध्ये दिल्या। नेमकं तुम्ही ह्या टीकेला कसं घेऊ इच्छित आहे? नाही, उर्दू पत्रक छापणं हा काय गुन्हा आहे का? आणि ज्या मनसेनी आता महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय ते त्यांना नको आहेत काही मतं, म्हणजे महाविकास आघाडीने जाहीर करावं की उर्दू आम्हाला चालत नाही, मग त्याला उत्तर द्यायचं ते देतील। अहो, आमचे 2 नगरसेवक मुस्लिम आहेत, 3 नगरसेवक मुस्लिम उमेदवार आहेत। गेली 20 वर्ष हा समाज भारतीय जनता पक्षाच्या मागे उरणात ताठपणे उभा आहे। माझे दरवेळेला 2-3 नगरसेवक येतात, त्या टीकेला मी घाबरत नाही। आपलं काम आहे, धर्म आहे, डेव्हलपमेंट, काम करत राहणं, सर्व समाज को साथ ले जाना, हे आम्ही शिकलेलो आहे। त्याच्यामुळे मला या टीकेची पर्वा नाही। निश्चितच आपला जो धर्म आहे तो निश्चितच विकास कामं असल्याचं प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी केलेलं आहे। साहिल नळेकर, जय महाराष्ट्र न्यूज, उरण।